आज आपण पीठ न मळता झटपट असा पालक पराठा बनवणार आहे। बॅचलरसाठी तर अगदी साधी सोपी अशी पीठ न मळता हात घाण न करता झटपट पराठा बनवता येईल अशी खूप सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। पालक पराठा बनवण्यासाठी इथे आपण साधारण एक मुठभर पालक घेतलेला आहे। पालक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा पालक आपण बारीक करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता पालक छान असा बारीक करून घेतलेला आहे। पालक पराठा बनवण्यासाठी इथे आपण 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हे गव्हाचे पीठ थोडंसं आपण हलवून घेऊया। थोडंसं हलवून मध्ये थोडासा जागा करून यामध्ये आपण पाणी घालून हे पीठ आपण छान असं स्लरी बनवून घेऊया या पिठाची। इथे आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे। यामधील थोडं पाणी यामध्ये घालून हे पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपण फक्त पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि या गव्हाच्या पिठामध्ये हे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान अशी याची स्लरी बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण हा पालक आपण जो बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेऊया। पालक गव्हाच्या पिठामध्ये म्हणजेच या स्लरीमध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपण चिरलेला हा सगळा पालक आहे तो यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेतलेला आहे। आपण फक्त गव्हाचे पीठ आणि पालक एकजीव करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता बाकीचे कोणतेही जिन्नस यामध्ये घातलेले नाही। हा एकजीव करून झाल्यानंतर झाकण लावून आपण 10 मिनिटं ठेवलेला आहे। 10 मिनिटांनंतर यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण बारीक करून ठेचून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घातल्या। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून हे सर्व आपण एकत्र करून घेऊया, एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेतलेले आहेत। आता आपण याचा पराठा बनवायला घेऊया। हात घाण न करता इथे आपलं पालक पराठ्याचे पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता इथे आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की यामध्ये आपण साधारण 1 ते 1.5 चमचा ही स्लरी म्हणजेच हे आपलं जे पालकचे बॅटर आहे ते घालून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी साधारण 1.5 चमचा हे पालकचं बॅटर घालून घेतलेलं आहे। छान असं सर्व बाजूने गोल आकारामध्ये स्प्रेड करून घेतलं। गॅसची लो टू मीडियम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी फ्लेम करून हा पालक पराठा आपण छान असा भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पालक पराठ्याचा रंग बदलला की याच्यावर तेल लावून घ्यायचं। तेल लावून सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं। पालक पराठा एका साईडने छान असा भाजून झाल्यानंतरच हा पलटी करायचा। पराठा पलटी करायची गडबड करायची नाही कारण आपण याची स्लरी बनवून हा पराठा बनवत आहे तर थोडासा वेळ लागतो। साधारण 1 मिनिटभर हा पराठा आपल्याला छान असा क्रिस्पी होईपर्यंत एका साईडने भाजून घ्यायचा आणि नंतर मग पलटून यावर परत तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडलाही व्यवस्थित गडबड न करता भाजून घ्यायचा। दुसऱ्या साईडलाही पराठा छान असा भाजून झालेला आहे। उलटण्याने थोडंसं पराठ्यावर प्रेस करून घ्यायचं म्हणजे पराठा छान असा सर्व बाजूनी भाजला जातो। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा इथे पराठ्याला रंग आलेला आहे आणि भाजलेलाही खूप छान असा आहे। अल्टी पलटी करून उलटण्याने प्रेस करून दोन्ही साईडने पराठा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण बाकीचे हे पालक पराठे बनवून घेऊया। हा गरम गरम टेस्टी पालक पराठा आपण चहासोबत, दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे आपला पालक पराठा बनवून तयार झालेला आहे। कोणत्याही प्रकारचे पीठ न मळता हात घाण न करता अगदी परफेक्ट असा इथे पालक पराठा बनवून झालेला आहे। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 7 ते 8 पालक पराठे बनवून तयार होतात। अशा पद्धतीने हात घाण न करता पीठ आणि पालकची स्लरी बनवून छान असा मऊ लुसलुशीत क्रिस्पी पालक पराठा घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी सोबत।